गणेश उत्सव असेल किंवा ईद असेल, या दोन्हीही समारंभामध्ये जे आहे ते खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांची बहीण जी आहे ज्योती गायकवाड जे आहे ते धारावी पिंजून काढताना पाहायला मिळतात। खरं तर अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेलं नाही, मात्र धारावीमध्ये ज्योती गायकवाड यांची जे आहे ते प्रत्येक ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड आहेत। ताई, खरं तर वर्षाताई इथल्या आमदार होत्या, त्या आता खासदार झालेल्या आहेत। आता दोन्ही सणांमध्ये तुमच्या मोठमोठे बॅनर पाहायला मिळत आहेत। आगामी विधानसभेला उभे राहत आहेत? नाही, आमचा जो पक्ष जो भूमिका घेईल ती मला मान्य आहे आणि मी इथे समाजकार्य पहिल्यापासूनच करत आले आहे। गायकवाड साहेब तुम्हाला माहिती आहे, ते आपले 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले, वर्षातही इथे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले। त्यामुळे आमचा धारावीचा जो संबंध आहे तो परिवाराचा संबंध आहे आणि परिवारासाठी काम करणं हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत। तर गायकवाड साहेबांनी केलंय, वर्षाताईंनी केलं आणि तसं मीही करत आलेली आहे आणि ती नेहमी करत राहणार, यासाठी आम्ही इथे। आतापर्यंत तुमचे कधी बॅनर दिसले नव्हते, काय नव्हते, आता मात्र अचानकपणे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी गणेश उत्सवात प्रत्येक ठिकाणी बॅनर दिसत आहेत, ईदला प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत, तुम्ही धारावी बिंदून काढतायत। इच्छुक आहात होता तुम्ही? मला काम करण्याची तर इच्छा आहे, धारावीच्या आपल्या लोकांसाठी, आपल्या परिवारासाठी काम करण्याची तर नक्की इच्छा आहे। कारण आता सगळ्यांना माहिती आहे की टीआरपीचा विषय खूप प्रामुख्याने आहे आणि अशा वेळी गायकवाड परिवार इथून पळून जाणार नाहीये, तर ह्यासाठी गायकवाड परिवार लढणार आहे धारावी परिवारासाठी, यासाठी मी इथे येते आहे। वर्षाताईची जागा तुम्ही घेतली? वर्षाताईची जागा वर्षाताईचीच आहे, वर्षाताई बरोबर मी नेहमीच राहणार आहे, एवढं मी सांगते, आणि धारावीच्या लोकांबरोबर, आमच्या परिवाराबरोबर नेहमी राहणार आहे। वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, खरं तर तुम्ही इथे आमदार होता, आता खासदार झालेले आहेत, तुमच्या जागेवरती जे आहे ते ज्योतिताईंचे सगळे फोटो बॅनर पाहायला मिळत आहेत। आगामी विधानसभा निवडणूक लढवत आहेत? असं आहे की वर्षा गायकवाड असं आहे की माझं आणि धारावीचं आणि गायकवाड कुटुंबाचं धारावीचं एक मिळणं होतं। आम्ही कुटुंबातले सदस्य, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलेले आणि लहानपणापासून आमच्या वडिलांवर आम्ही इथे येतोय, आमचे संबंध आहेत। पहिलं तर गोष्ट अशी आहे की वर्षा गायकवाडला चेहरा कोणी दिला? वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसची अध्यक्ष आहे, वर्षा गायकवाड महाराष्ट्रामध्ये मंत्री होती, वर्षा गायकवाड आज संसदेमध्ये जाऊन लोकसभेमध्ये आज खासदार म्हणून आहे, पण वर्षा गायकवाडला चेहरा कोणी दिला? तर वर्षा गायकवाडला चेहरा दिला तो आमच्या धारावीकरांनी दिला। धारावीकरांमुळे मी मुंबईचे अध्यक्ष झाले, धारावीकरांमुळे मी महाराष्ट्राचे मंत्री झाले आणि आता संसदमध्ये मला उत्तर मध्य मुंबईमध्ये जे निवडून दिलं लोकांनी, ते धारावीचं काम बघून निवडून दिलेलं आहे। त्यामुळे मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहिला की माझा परिवार आहे आणि परिवाराच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील होणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे गायकवाड परिवार आणि धारावी परिवार हा एक आहे, त्यामुळे आम्हाला इथून कोणी वेगळंच करू शकत नाही। मला खूप लोक बोलतात ताई तुमचं हे माहेर आहे तिकडं, मी बोलले बिलकुल नाही, माझा घर आहे, माझा परिवार आहे, त्याच्यामध्ये कुठलं असं नाहीये। माझ्या परिवारासाठी मी कधीही म्हणाल तेव्हा मी त्या ठिकाणी उपस्थित आहे, कारण वर्षा गायकवाड कोणी बोलवलं धारावीने बनवलं। विधानसभेला धारावीचा आमदार माझ्यावर धारावीकरांचे अनंत उपकार, मी थोड्या वेळापूर्वी मला बाईट देताना सांगितलं की माझी लढाई पुरुषांबरोबर होते, तरी सुद्धा आमचे बंधू मला मदत करतात, निवडून आणतात। त्यामुळे येणाऱ्या आमदाराच्या काळामध्ये जो पक्ष निर्णय घ्या, छोटी बघा, मला पक्षाने सांगितलं जाऊ तुम्ही ताई तिकडे जाऊन खासदारला इलेक्शनला उभं राहा, मी खासदारला उभे राहिले, मी प्रश्न पण विचारला नाही, मी पण साऊथ सेंटर मागितलं होतं, सांगितलं होतं की बाबा मला दक्षिण मध्य मुंबईचं तिकीट पाहिजे, पक्षाने सांगितलं की नाही देत आहेत, पक्षाची भूमिका मी स्वीकार केली, स्वागत केलं आणि नंतर मी अनिल देसाईंचं इथे काम केलं। पक्षाने सांगितलं तुम्ही उत्तर मध्य लढा, मी तिथे लढले, तिथल्या जनतेचे आभार मानते की त्यांनी मला निवडून दिलं आणि आता तिथे पण काम करणार, पण हे पण आमचं काम आहे। कारण बरोबर त्यांनी प्रश्न मांडलेला आहे की टीआरपी आणि अडाणींशी लढाई लढण्याचं काम करते। आम्हाला माहिती आहे दिवसामध्ये आम्हाला किती या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय, लोकांना माहिती आहे संघर्ष, तिथल्या लोकांना घर मिळवण्यासाठी आम्ही लढाई लढण्याचं काम करतोय, लोकांना इथे घर मिळालं पाहिजे। आमच्या लोकांना बाहेर आमच्या नावावर एक मोठा भ्रष्टाचार चालू आहे, तुम्हाला पण माहिती आहे। आता देवनारचं डम्पिंग ग्राउंड पण दिलं, मुरुडचं जकात नाका, मुरुडचं डम्पिंग ग्राउंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला डेअरी आणि सगळ्या मुफ्तमध्ये जमिनी अडाणींना। बरं ते तिथे पाठवणार कोणाला आहे? आमच्या धारावीकरांना कोणालाही प्रश्न विचारा, कोणी धारावी सोडून जायला तयार नाही। मग जमिनीचा कशासाठी चाललाय भ्रष्टाचार आमच्या नावावरती? म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का की अदानीच्या विरोधामध्ये तुम्ही दोघे बहिणी जे आहेत 100% आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही जमिनी उतरणार। आमच्या नेते राहुल गांधीजींची पण भूमिका आहे, आमची पण भूमिका आहे की ज्या माणसाचं घर आहे तिला तिथेच घर मिळालं पाहिजे। आणि धारावीचे मी मगाशी पण बोलले की माझे अनंत उपकार आहेत, माझा परिवार आहे, माझ्या परिवाराचं संरक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। किती मोठा व्यक्ती येऊ द्या, किती ताकद लावू द्या, मला माहिती आहे जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कोल्हापूर नंतर घटना धारावीत करण्याचा प्रयत्न झाला, सातत्याने ब्युरोक्रेसीचा वापर, पोलिसांचा वापर, गुंडांचा वापर, दलालांचा वापर आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छिते की पूर्ण सरकारी
यंत्रणांचा वापर केला जातो, पण वर्षा गायकवाड कोणाला घाबरलेला आहे, येणाऱ्या काळात पण घाबरणार. संसदेमध्ये तुमचा आवाज संसदेमध्ये ज्योतिताईंचा आवाज उठवावा यासाठी काँग्रेसकडे मागणी करणार नाही की पक्ष निर्णय घेत असतो. माझ्या पण टिट्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि पक्ष निर्णय घेईल. पक्षाचा जो निर्णय असेल तो सर्वतोपरी. तुम्ही इच्छुक आहात त्यांना माझ्या वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट शिकवली मरेपर्यंत, काँग्रेस पक्षाबरोबर वफादार राहिलं पाहिजे. भले काँग्रेसच्या पक्षाचं ऑफिस झाडायचं काम होतं ते झाडायचं काम करा, पण काँग्रेसच्या विचाराशी एकनिष्ठ राहा. माझ्या वडिलांना मला तिकीट मिळालं नव्हतं किंवा मिळालं तरी सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाशी वफादार पद्धतीने होतो. माझ्या वडिलांना मंत्री असताना तिकीट कापलं गेलं, पण माझ्या वडिलांनी वाट बघितली, पण पक्षाशी गद्दारी नाही केली. ते आमच्या रक्त आहे. पाहतोय आपण पक्ष घेईन तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र कुठेतरी पाहतोय आपण की या ठिकाणी ज्योती गायकवाड जे आहेत त्यांचे संपूर्णपणे बॅनर जे आहेत ते गणेशोत्सव असेल किंवा ईद असेल या संपूर्ण परिसरामध्ये धारावीमध्ये झळकताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभेसाठी ज्योती गायकवाड जे आहेत ते इच्छुक असल्याचं आणि कामाला सुद्धा तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह राजेश सुर्णे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.